आता मे महिना सुरू झाला. खरं तर हा विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ. पुण्याहून घरी गेलो होतो. टेरेसवरून खाली नजर गेली आणि क्रिकेट खेळताना काही मुलं दिसली. मनामध्ये विचारांचं कावर उठलं आणि कोपऱ्यामध्ये लावरीत झाल्यासारखी पडलेली बॅट जी माझ्याकडे पाहत होती. आणि आठवणींच्या समुद्रामध्ये मी झेप घेतली. 2014, 15, 16, 17 किती सुंदर होतं ना आपलं आयुष्य. काय काळ होता ते. म्हणजे विद्यार्थ्यांचा, प्रत्येक मुलाचा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधला दिनक्रम ठरलेला असायचा. सुट्ट्यांमध्ये मुलं उशिरा उठतात, पण आम्ही 7लाच सगळे मित्र उठून क्रिकेट खेळायला ग्राउंडवर जमायचो. आणि मैदानावर जसे सगळे येतात तसं येत नव्हतो. पाण्याची व्यवस्था म्हणून थंड पाण्याच्या बाटल्याही आम्ही बरोबर घेऊन यायचो. क्रिकेट खेळायला सकाळी सुरुवात करायचो. जसं ऊन वाढेल तसं समजायचं की आता घरचे आपल्याला आई वडील आवाज देतील. आई वडिलांनी आवाज दिला की लगेच आम्ही घरी नव्हतो जात. एखादा मुलगा घरी पाणी प्यायच्या बहाण्याने घरी जायचा आणि येतच नव्हता. ज्याची बॅटिंग झाली तो घरी पळून जायचा आणि मग सगळ्यांची बॅटिंग संपली. ज्याची बॅट तो बादशाह. मग क्रिकेट खेळून झाल्यावर घरी आल्यावर सापशिडी खेळायचो, कॅरम खेळायचो. घरचे म्हणायचे अरे आराम कर, झोप जरा, पण आपल्याला कसला आराम. 4 वाजले की समजायचं की आता ऊन खाली झाले, आपण खेळायला जाऊयात. मग मुलं मित्र आपल्याला बोलवायला घरी यायचे. जास्त वेळा मीच मित्रांना बोलवायला त्यांच्या घरी जायचं, चला क्रिकेट खेळायला म्हणून. आणि क्रिकेट खेळायला ग्राउंडवर पोहोचलो की परत सुरू व्हायचं, अरे कालच्या IPL मॅच मध्ये काय झालं, कोणी किती रन केले, तुमची टीम हारली का, अरे ते RCB काय नीट नाही केली, अरे CSK काय रन स्कोर केले. आणि मग मॅच सुरू होते. आम्ही खेळायला सुरुवात करायचो. जसा अंधार होईल परत घरच्यांचा आवाज यायचा, अरे चल घरी, अंधार झाला. मग सगळं ठरायचं 7 वाजले, 7:30ला IPL आहे, चल घरी जाऊ आता. मग मित्र सगळे घरी निघायचे. 7 वाजता क्रिकेट खेळून घरी आल्यावर घरच्यांना आपण क्रिकेटमध्ये काय कमालीचं खेळलो, किती रन स्कोर केले, किती विकेट काढल्या ह्या सांगितल्या जायच्या. त्या वाढून सांगितलं जायचं, साहजिक आहे. आणि आजीला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आजी म्हणायची नाही नाही तू क्रिकेटरच बन. आजी आपल्याला बढावा द्यायची की तू क्रिकेटरच बन, अभ्यास वगैरे सोडून दे. मग 7:30ला IPL पाहायला बसायचो. IPL मध्ये जर मॅच आपल्या टीमची असेल, जर RCBची मॅच असेल तर वेगळीच हवा असायची. आता मॅच मध्ये काय होणार याची उत्सुकता असायची. विराट कोहली किती रन करेल याची उत्सुकता असायची. पण जशी मॅच पुढे जाईल, जर माझी टीम जिंकली तर मी खुश, हारली तर उद्या मित्रांमध्ये जाऊन कसं तोंड मित्रांना दाखवायचं याचीच काळजी राहायची. की आता सगळे बोलतील RCB 49 ऑल आउट झाली, RCBने रन स्कोर नाही केल्या. जशी मॅच पुढे चालायची, पप्पा म्हणायचे अरे 9:30 वाजले, 10 वाजले, झोप आता. नाही पप्पा, थोडी मॅच पाहतो, 5-10 ओव्हर पाहतो अजून, मग झोपतो. काय दिवस होते ना. खरोखरच आज तुम्ही इंजिनियर झाला असाल, इंजिनिअरिंग करत असाल, डॉक्टरकी क्षेत्रात असाल, जॉबला लागलेले असाल, पण हे दिवस परत काय येणार नाही. म्हणून म्हणतो आता जे क्षण आहेत ना ते जगा, ते एन्जॉय करा. कुठं ना कुठं हे क्षण पण आठवणीत जमा होणारच आहे. आता त्या काळासारखी मैदानं पण राहिली नाहीत आणि त्या काळासारखे क्रिकेट खेळणारी मित्रही राहिले नाहीत आणि मुलंही राहिली नाहीत. शेवटी एवढंच बोलूशी वाटतं, गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. एन्जॉय युअर लाईफ मित्रांनो.